गणेशोत्सव चालू आहे, त्यानिमित्त आपण मलाड नटराज मार्केट या परिसरामध्ये आलेले आहेत। आपण पाहाल तर मूर्ती आपण बघाल तर जास्वंदावरती मूर्ती बसलेली आहे। आजूबाजूला रिद्धी सिद्धी बसलेली आहे। अप्रतिम मूर्ती आहे। तसंच या मूर्तीची 10 दिवस सेवा केली जाते। आपण या मंडळाचे जे सभासद आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहेत। काय सांगाल, किती वर्ष झाली आपण या मूर्तीची जी सेवा करतात आणि जी मूर्ती बसवली आहे रिद्धी सिद्धी, त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? आमच्या मलाडच्या विघ्नहर्त्याच्या नामावर आणि आमच्या 51 वर्ष झालं आहे यावर्षी। आणि आमचा हा गणपती नॉर्थ पी बोर्डमध्ये सर्वात मोठा आणि सर्वात सुप्रसिद्ध गणपती आहे। आणि आम्ही खूप वेगळे फंक्शन्स करतात, जसे चॅरिटी करतात, गौशाळांमध्ये दान करत आहे आणि मुले लोकांचं काही पण गिफ्ट द्यायची आहे की ऑर्फनेजचे मुले येतात, ते लोकांचे पण आम्ही विविध प्रकारचे महाआरती होतात। लास्ट दिवस सत्यनारायणची पूजा असते। आणि ह्या रिद्धी सिद्धीचे जो यावर्षी आम्ही आणला आहे हा स्वरूप तो खूप छान। आणि आमची जो मूर्ती आहे, जो आम्ही इच्छापूर्ती म्हणजे जो मनोकामना असेल तो मनोकामना पूर्ण होती आहे। सर काय सांगाल, जी ही मूर्ती बसवली त्याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? प्रतिक्रिया म्हणजे आमची 51 वर्ष झाले आम्ही आणतोय। आणि सिद्धेश दिघोळे करून मूर्तिकार आहे, परेलवरनं आम्ही आणतो, परेल वर्कशॉपमधून। किती फुटाची मूर्ती ही आहे? 18 फुटाची मूर्ती आहे। आणि दरवर्षीप्रमाणे अशीच मूर्ती अशी भव्य वगैरे असते। आणि आमचं काही ना काहीतरी वेगळ्या प्रकारात दाखवण्याचं लाईक ध्येय असतं की मूर्ती आपण गेल्या वर्षी काहीतरी देखावा केला होता, त्याबद्दल ह्या वर्षी आपण काही देखावा नाही केलाय, त्याबद्दल काय सांगाल? सो गेल्या वर्षी कसं 50वं वर्ष होतं, सो सगळ्यांनी असं सपोर्ट करून सगळ्यांना आम्हाला लाईक देणगी वगैरे दिलेली आणि मार्केटनी वगैरे, आणि आम्ही मुलांनी सगळ्यांनी सपोर्ट करून ते भव्य असं बनवलेलं आणि राम अवतारात आम्ही आणलेली मूर्ती। पण यावेळी असं आहे की आम्हाला काहीतरी वेगळं आणि सुंदर मूर्ती हवी होती, त्यामुळे आम्ही रिद्धी सिद्धीसोबत आम्ही मूर्ती अशी बसवण्याचा प्रयत्न केला आहे। आणि 18 फुटाची मूर्ती आहे, सो तुम्ही बघतच असाल। मग कसं वाटतंय, गणपती बाप्पा आपल्या इथे विराजमान झाले, तर मग काय सांगाल? बघा, वर्षातनं हा सण असा एकदा येतो आणि त्यामध्ये कसं आहे की सगळे वाट पाहत असतात गणपतीची, आणि गणपती आल्यावर त्याचं प्रसन्न वाटतं सगळ्यांनाच। आणि कसं आहे की विघ्न वगैरे सगळं दूर होतं, सगळे एकदम चांगल्या लाईक सगळं चांगलं व्हावं असं प्रार्थना करत असतात गणपतीला। आणि असा हा सण लाईक साजरा करतो सगळेजण, मराठी सगळे म्हणजे सगळेच लाईक हिंदू लोक सगळे एकत्र येतात सगळ्या गोष्टीत। तर आणि सणांची सुरुवात पण होते गणपतीपासूनच, तर चांगलं वाटतं जरा बघितल्यावर, म्हणून। तुला गणपती बाप्पा। आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संजीवनी वैजल, न्यूज मराठी 24/7 मुंबई।